फेसबुकचा व्हिडिओ बघून यूट्यूबवर आले असताना आणि यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केला असेल आणि कमेंट केले असेल तर तुमचे सगळ्यांचे मनापासून खरंच खूप खूप धन्यवाद. का तुम्ही जेवढं फेसबुकला प्रेम दिलं तेवढं यूट्यूबला पण देताय आणि तुमच्या सगळ्यांचे प्रेमाचे खरंच खूप खूप धन्यवाद. आता मित्रांनो, या व्हिडिओचा विषय आहे की मुलाची आणि तिची पहिली भेट. आमच्या दोघांची पहिली भेट कुठं झाली, कशी झाली आणि दुसरी भेट पण कुठं आणि कशी झाली हे तुम्हाला मी दोन्ही पण व्हिडिओ टाकलेले आहेत. आता मुलाची आणि तिची पहिली भेट, ज्यावेळेस ती मला भेटायला पुण्यामध्ये आली, मी तिला पुणे दाखवलं आपलं पूर्ण, आणि नंतर जायच्या आधी मला ती एक म्हटली की मला तुमच्या मुलाला भेटायचं आहे. तर मग मी तिला घेऊन नगरकडे आलो, गावी निघालो. पण वेळ थोडा कमी होता कारण की तिला मला परत एअरपोर्टला सोडायला जायचं होतं. फ्लाईटच्या आधी 1-2 तास आधी सोडावं लागतं तिथं. वेळ थोडा कमी असल्यामुळे मी काय सांगितलं मित्राला, का तू मुलाला घेऊन शनी शिंगणापूरला ये, हिचं पण शनी शिंगणापूरचं दर्शन होईल शनी महाराजाचं आणि सगळ्यांचंच होईल. तर मग आम्ही दोघं शनी शिंगणापूरला पोहोचलो. तर मित्र मुलाला घेऊन शनी शिंगणापूरला आला आणि ह्या दोघांची ती पहिली भेट अशी होती की आज पण सांगताना मला कसं तरी होतं. का? कारण की आनंद तेवढाच त्या भेटीचा. मुलगा आणि ती दोघं पहिल्यांदा असे भेटले जसे आई आणि मुलगा. त्याच्या आधी दोघं फक्त व्हिडिओ कॉलवर कधीतरी बोलायचे. दोघांनाही दोघांची भाषा कळत नाही. तिला मराठी कळत नाही, त्याला आणि मैथी आणि इंग्लिश कळत नाही. पण जेव्हा ते दोघं शनी शिंगणापूरमध्ये पहिल्यांदा भेटले, ते असे भेटले तर कोणीही बघणारा म्हणणार नाही का हा तिचा मुलगा नाही किंवा ही त्याची आई नाही. त्या दोघा असे गळ्यात पडले, दोघांनी अशी कोणाला घट्ट मिठी मारली तर ते बघून माझ्याही डोळ्यात पाणी आलं. तिच्या पण डोळ्यात पाणी होतं मुलाला, आणि मुलाला भेटायचा आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसत होता. आणि खास करून माझ्या मुलाच्या चेहऱ्यावर जो आनंद होता तिला भेटण्याचा, तो मी आजपर्यंत विसरू शकत नाही. आणि जर कुणी कोणावरती प्रेम केलं ते कसं पूर्ण करायचं ते आणि त्याचा प्रेमाचा अर्थ काय ते मला त्या पहिल्यांदा त्या दोघांच्या भेटीमध्ये आठवलं, जाणवला. अक्षरशः त्या दोघांनी एकूणाला एवढी घट्ट मिठी मारली, गळ्यात पडले आणि त्यांनी एवढं प्रेम दिला मुलाला त्या मिठीमध्ये. मलाही कसं तरी म्हणजे मला एक जाणीव झालं का जर माझ्या मुलाला अशी आई भेटली तर. कारण की त्या क्षणापर्यंत आमचा लग्नाचा कुठलाही ना मी तिला विचारलं होतं ना तिने मला विचारलं होतं लग्नाबद्दल, कुठलाही विचार नव्हता. एक मित्र आणि मैत्रिणी या नात्यानेच होतं. मग आता मुलगा आणि तिला आम्ही थोड्या वेळ तसंच राहून दिलं. नंतर मग आम्ही आता माझाच मुलगा तिला भेटल्याच्या नंतर माझ्याकडेच नाही आला. त्याने आम्ही नंतर संग जेवण केलं सगळ्यांना. तर मुलाने तिच्या हाताने जेवण केलं. आम्ही दर्शनाला गेलो त्याच्या आधी, तर दर्शन होऊच तर तिने त्याचा हात सोडला नाही, किंवा तिने पण त्याचा हात नाही सोडला किंवा मुलाने पण तिचा हात नाही सोडला. दर्शन वगैरे झालं, जेवण झालं. आता जेव्हा मुलाला घरी जायचं तिला शिंगणापूर शिर्डीला घेऊन जायचं मला एअरपोर्टला, तर दोघंही तयार नाहीत. ती मुलाला म्हणे चल माझ्या संग. मुलगा पण मला विचारतो बाबा मी जाऊ का यांच्या संग. आणि पहिलीच भेट. मला नाही बाळा आपण दोघं नंतर जाऊत मला भेटायला त्यांना. नंतर तिने मुलाला काही खेळणी घेऊन दिले. मुलगा खेळणी नको म्हटला, मला तुमच्या संग यायचं म्हणलं. आता मणिपूरची कंडिशन एवढी चांगली आणि पहिलीच भेट लगेच तिला पण त्याला घेऊन जाणं शक्य नव्हतं. आणि ही पहिली भेट आमच्या दोघांच्या लग्नाला कारणीभूत खरा टर्निंग पॉईंट ठरली. तर इथून पुढे आम्ही दोघांनी, मी पण विचार करायला चालू केला जर ही माझ्या मुलाला आई जर भेटली तर खरंच चांगलं होईल. आणि तिच्या बिचाऱ्याच्या मनात काय आलं किंवा काय असेल हे नंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे, का निर्णय कसा झाला लग्नाचा. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अक्षरशः सांगतो, त्या व्हिडिओच्या आठवणी आज पण जरी मला हे जाणवलं का मला म्हणजे हे होतं. माझा मित्र पण तिथंच होता. तो पण म्हणला आयला अशीच एखादी बघ पोरासाठी, किती जीव लावते. माझ्या मनात कुठेतरी धाकधूक होती
कारण की ज्या पण मुली घरच्यांनी कोणी इकडनं तिकडं नातेवाईकांनी बघितल्या, त्यांच्या पहिल्यांची सगळ्यांची आठ होती का काही केलं तर मुलगा सांभाळणार नाही. जर खरंच माझ्या मुलाला अशी जर आई भेटली, त्यावेळेस माझ्या मनात आलं किती चांगलं. दर्शन वगैरे झाल्याच नंतर मुलगा मित्र घेऊन गेला त्याला घरी. आम्ही पण शिर्डीला गेलो. आता माझा मुलगा पण खूप हुशार. जाताना मित्राला विचारतो, काका त्या कोण होत्या? मित्र पण आपल्याला चष्टावरी म्हणला, तुझी मम्मी होती. तर मित्राला परत विचारतो, माझी एक सख्खी आई म्हणजे खरी आई होती का? मित्रा म्हणला, हा तुझी खरी आई होती. घरी गेल्याच्या नंतर जेव्हा आईने त्याला विचारलं, कोणाला भेटायला गेलता रे? तो मला माझ्या सख्ख्या आईला भेटायला गेलतो. आणि आईला काय सांगतो, मम्मी लय भुरी आहे, म्हणजे आपल्या गावरान भाषेमध्ये लय गोरी आहे. घरचे सगळेच हसायला लागले की कोणाला भेटायला गेलता आणि मग तिला मम्मी का म्हणतो. मग आईने मला कॉल केला आणि आईने विचारला, अवनीश असं असं म्हणतोय, काय भानगडी? म्हणलं आई अजून तसं तरी काही नाही म्हणलं, आणि मी घरी आल्यावर सांगतो म्हणलं, मी इकडे तिला सोडलं की मी घरीच येणार आहे, मग तुम्हाला सांगतो म्हणलं काय आहे ते काय नाही. तर आई म्हणे जरी काही तसं असेल तर आम्हाला काहीच येत नाही, आमची जर खरंच त्याला जीव लावत असेल, ऍक्सेप्ट करत असेल तर आमची काहीच अडचण नाही, ती कुठलीही असो, कुठल्याही जाती धर्माची असो, काही असो, काहीच अडचण नाही. तर म्हणलं मी आता काही नाही, म्हणलं आता मी तिला सोडायला आलो आणि तिला एअरपोर्टला सोडल्याच्या नंतर मी घरी आल्यावर बोलू म्हणलं आपलं सविस्तर. आई म्हणे ठीक आहे चालेल. आता तुम्हाला सांगतो मित्रांनो, जेव्हा आमच्या दोघांची पहिली भेट झाली आणि तेव्हा आम्ही काही एवढा लग्नाचा विचार केला नाही. आणि दुसरी भेट झाली तेव्हा आमच्या दोघांचा, जेव्हा आमचा मुलगा भेटला आणि तिची आणि मुलाची भेट झाली, तिथून पुढे आमच्यात खरा लग्नाचा विचार चालू झाला. मी विचार करावा, जर माझ्या मुलाला अशी आई भेटली तर. खूप काय आता खूप लोकांचे प्रश्न होते, ते आपल्या महाराष्ट्रीयन लोकांसारखे दिसत नाही. काही कमेंट तुम्ही पण वाचल्यात काय काय आलेल्या, नेपाळ साईडची दिसते किंवा चायनीज दिसते. मला त्याशी काही घेणं देणं नव्हतं. आणि मग मी घरी आल्याच्या नंतर आईला सविस्तर सांगितलं, अशी अशी मुलगी आहे, मी जेव्हा मणिपूरला गेलो तेव्हा भेटली वगैरे. नंतर ती मला भेटायला पुण्यात आलती, म्हणून तिला पुण्यात दाखवलं. ती म्हणली की अवनीशला भेटायचं, मुलाला भेटायचं, म्हणून तिला भेटायला घेऊन आलतो. अजून आमचा काय लग्नाचा वगैरे विषय नाही. मग आई पण मला काही नाही म्हटली, पण माझ्या डोक्यात आता ते चालूच होतं की बाबा जर आमच्या दोघांचं जर जमलं तर मुलासाठी खरंच लय चांगलं होतं. पण आता माझ्यात एवढी हिंमत नव्हती तिला कसं विचारू लग्नासाठी. खूप मोठा प्रश्न होता, कारण की मुलगा माझ्याकडे होता, माझा एक मुलगा, आणि त्याच्यात कसं विचारायचं त्याला डायरेक्ट. तर ह्या आमच्या लग्नाचं कसं बोलणं झालं हे पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन, कारण की आता हा व्हिडिओ खूप मोठा होईल. नाही तर कसं बोलणं झालं, काय झालं आणि कधी आम्ही लग्नाचा विचार ठरवला हे तुम्हाला नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये सांगत. तर जर तुम्ही फेसबुकवरून आल्यात तर प्लीज व्हिडिओला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक कमेंट आणि शेअर करा. फेसबुकला आपले कमीत कमी 25,000 फॉलोअर आहेत आणि आपल्या इकडे 200 पण नाहीत अजून. तर प्लीज जास्तीत जास्त यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा.